Hi friends, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli. Friends, आपण या चॅनलला क्लास 8 मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट स्टार्ट केलेला आहे. आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर फर्स्ट रॅशनल आणि रॅशनल नंबर कंप्लीट केलेला आहे. आजच्या ह्या व्हिडिओपासून आपण मॅथचा चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा स्टार्ट करत आहोत. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरचा जो टॉपिक आहे पॅरलल लाईन्स तो बघणार आहोत. तर फ्रेंड्स, वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. आणि चॅप्टर फर्स्टची जर लिंक तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आपण जसं मॅथ सब्जेक्ट स्टार्ट केलेला आहे तसं सायन्स सब्जेक्ट सुद्धा स्टार्ट केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला बघायची असेल नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तुम्हाला नक्की मिळेल. फ्रेंड्स, विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. बघा, पॅरलल लाईन्स चॅप्टरचं नेम आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. बघा, आपण यामधला आपण पॅरलल लाईन्स हा टॉपिक बघत आहोत आणि हा आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे, मेन टॉपिक आहे पॅरलल लाईन्स. त्याची डेफिनेशन रीड करूया. द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. The lines in the same plane which do not intersect each other are called parallel lines. तर पॅरलल लाईन्स समजून घेण्याच्या आधी यातला हा लाईन्स काय आहे हा टॉपिक समजून. लाईन्स म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स. लाईन म्हणजे सेट ऑफ पॉइंट्स दॅट एक्सटेंड्स इन अपोजिट डायरेक्शन. आता बघा, हे लाईन म्हणजे काय, सेट ऑफ पॉइंट्स आहे आणि ॲरो म्हणजे काय, त्याचे अपोजिट डायरेक्शन. ही काय जाते अपोजिट डायरेक्शननी एक्सटेंड होत जाते. ॲरोचं मिनिंग काय आहे तर एक्सटेंड होणे, ते भरपूर लांब जात आहे. बघा, जर तुम्हाला एखाद्या लाईनला नेम द्यायचं असेल तर तुम्ही सिंगल लेटर यूज करू शकता. म्हणजे जर एक सिंगल लेटर यूज करू शकता तर ते सिंगल लेटर कसं लिहायचं तर स्मॉलमध्ये A to Z पर्यंतचे स्मॉल लेटर तुम्ही ह्या लाईनला नेम देण्यासाठी यूज करू शकता. तर मी स्मॉल एलनी ह्या लाईनला मी डिनोट करते. आता मी इरेज करते. आता मला पॅरलल लाईनचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे तर मला इथे अजून एक लाईन ड्रॉ करावी लागेल. बघा, इथे मी सेकंड लाईन ड्रॉ केलेली आहे. सेकंड लाईनला मला नेम द्यायचा आहे त्याच्यासाठी सिंगल लेटर यूज करायचं. तर ते सिंगल लेटर म्हणजे स्मॉल लेटर यूज करायचं A to Z पर्यंत कोणते. तर मी इथे स्मॉल एमनी डिनोट करते. आता ह्या दोन लाईन्स आहे, ह्या दोन लाईन्स आहे एका सेम प्लेनमध्ये. सेम प्लेन म्हणजे बघा, हा बोर्ड आहे, ह्या बोर्डवर काढलेल्या 2 लाईन्स आहे. लाईन जेव्हा आपण पॅरलल आहे की नाही हे कम्पेअर करतो म्हणजे चेक करतो तेव्हा त्या लाईन सेम प्लेनमध्ये असायला हवं. बघा, दोन्ही लाईन ह्या एका बोर्डवर काढलेल्या आहे. तर एक लाईन मी बोर्डवर काढलेली असेल, दुसरी लाईन दुसरीकडेच कुठेतरी काढली असेल, त्याची कंपॅरिझन केली असेल तर आपण पॅरलल लाईन्स म्हणू शकत नाही किंवा त्याची कंपॅरिझन करू शकत नाही. जेव्हा लाईन पॅरलल आहे की नाही हे चेक करायचं असेल तर त्या एका सेम प्लेनमध्ये असायला हव्या. आता हे दोन्ही लाईन सेम प्लेनमध्ये आहे. काय म्हणते डेफिनेशन बघा, विच डू नॉट इंटरसेक्ट. आता ह्या लाईन जर आपण समोर एक्सटेंड केल्या याप्रमाणे तर त्या काय होत नाही, इंटरसेक्ट होत नाही. इंटरसेक्ट म्हणजे एकमेकांना कुठेही जाऊन त्या मीट होत नाही. जसं बघा, ह्या लाईन्स आहेत, या लाईन आहेत. तर या लाईनकडे बघून तुम्हाला वाटते काय की ह्या पॅरलल आहे का. जर आपण चेक करूया, ह्या जर अशा एक्सटेंड केल्या तर ह्या कुठेतरी जाऊन समोर एकमेकांना मीट होतात, त्या इंटरसेक्ट होतात. काय होतात, इंटरसेक्ट होतात. त्या इंटरसेक्ट नको. ज्या लाईन इंटरसेक्ट होत नाही, एकमेकांना कुठे जाऊन तरी भेटत नाही, त्यांनाच आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. ह्या लाईनवर प्रत्येक लाईनवर पॉईंट आहे. ह्या प्रत्येक पॉईंटमध्ये जर आपण डिस्टन्स चेक केलं तर ह्या सगळ्या पॉईंटमधलं डिस्टन्स काय असतं सारखं, त्या इक्वी डिस्टन्सवर असतात. काय असतात, इक्वी डिस्टन्सवर असतात. तुम्हाला कळलं का, जर लाईनचा नेम द्यायचा असेल तर तुम्ही सिंगल लेटर यूज करू शकता. आणि सिंगल लेटर कसं असायला, स्मॉल लेटर. बघा, यल आणि यम आपण यूज केलेलं आहे. आणि सेम प्लेन म्हणजे काय, एकाच प्लेनमध्ये असायला हव्या. एक लाईन बोर्डवर काढलेली दुसरीकडे कुठेच काढली आणि त्यांची कंपॅरिझन केली पॅरलल लाईनसाठी तर ते शक्य नाही. याला आपण पॅरलल लाईन म्हणणार, याला पॅरलल म्हणणार नाही, कारण की ह्या पुढे जाऊन एकमेकांना काय होतात, पुढे जाऊन एकमेकांना त्या भेटतात. बघा, ही लाईन यल आहे. याला आपण असं याप्रमाणे नेमप्रमाणे लिहू शकतो, लाईन यल. आता ही लाईन यम आहे, याला असं सुद्धा लिहू शकतो याप्रमाणे, लाईन यम. आता ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहे हे जर तुम्हाला शो करायचं असेल तर कसं शो कराल, पॅरलल लाईनचा एक सिम्बॉल आहे, तो सिम्बॉल आहे, त्या सिम्बॉल थ्रू आपण ह्या दोन्ही शो करू शकतो. बघा, हा काय आहे, पॅरलल लाईनचा सिम्बॉल. आपल्याला दोन्ही लाईन पॅरलल लाईन शो करायचं असेल तर कसं लिहायचं बघा, लाईन यल हे पॅरललचं साईन, लाईन यम. म्हणजे हे लिहिलं असेल तर यावरून कळतं की ह्या दोन्ही लाईन काय आहे, पॅरलल आहे. बघा, मी इथे लाईनचे हे जे स्मॉल लेटर आहे ते चेंज करते.
इथे ए आणि बी येते, ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहे. मला हे सिम्बॉलिकली दाखवायचं आहे किंवा जरी लिहिलेलं असेल तर त्यावरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की ह्या लाईन पॅरलल आहे की नाही. बघा, लाईन ए, लाईन बी, लाईन ए अँड लाईन बी. तर ह्या दोन्ही पॅरलल दाखवायसाठी काय तर त्याचा सिम्बॉल यायचा. तुम्हाला कळलं इतकं? एवढं कळलं असेल. आपण एका लाईनला सिंगल लेटरनी डिनोट करतो, एका लाईनचं नेम सिंगल लेटरनी डिनोट करतो. आता बघूया त्या लाईनचं लेटर आपण त्या लाईनला आपण 2 लेटरनी सुद्धा डिनोट करू शकतो. आता बघूया की एका लाईनला आपण 2 लेटरनी सुद्धा डिनोट करू शकतो. बघा, आपल्याला इथे 2 पॉईंट्स घ्यावे लागतील. दोन्ही लाईन आहे, दोन्ही लाईनवर बरोबर मी ते पॉईंट डिनोट केले. आता एका लाईनला जेव्हा आपण 2 लेटर यूज करतो त्यावेळेस ते 2 लेटर कसे असायला हवे? कॅपिटल. इथे ए बी म्हणते मी आणि इथे नेक्स्ट लाईनला नेम देते सी डी. बघा, आता ह्या लाईनचं मला नेम लिहायचं असेल तर काय लिहिणार मी? लाईन ए बी आणि इथे लाईन सी डी. आता यांना पॅरलल दाखवायचं असेल तर सेम प्रोसिजर काही नाही, फक्त नेम जी लिहिण्याची जी मेथड आहे ती चेंज होईल. लाईन ए बी, पॅरललचा सिम्बॉल लाईन सी डी, लाईन सी डी. बघा, अशा प्रकारे आपण इथे पॅरलल लाईनचा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. पॅरलल लाईन्समध्ये आपण काय शिकलो? व्हॉट इज लाईन, त्यानंतर त्याची डेफिनेशन रीड केलेली आहे, त्या डेफिनेशनमधला प्रत्येक पॉईंट क्लिअर केलेला आहे. 2 लाईन्स कशा असतात? त्या इक्विडिस्टन्सवर असतात, त्यातला प्रत्येक पॉईंट काय असतो? दोन्ही लाईनचा पॉईंट एकमेकांवर म्हणजे सारख्या डिस्टन्सवर असतो. त्या लाईन्स पॅरल लाईन्स कशाला म्हणायचं? कुठे कशा चेक करा? सेम प्लेनमध्ये असेल तेव्हा त्याच लाईन आपण चेक करू शकतो. अशी जर लाईन असेल या प्रकारची तर याला आपण पॅरल लाईन्स म्हणणार. अशासारखा भरपूर सगळा कॉन्सेप्ट आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे. इथे आपल्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. फ्रेंड्स, इथे आपला आजच्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच सारखे व्हिडिओ बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. टेक केअर अँड गुड बाय.